कोणीतरी किती छान म्हटलं आहे, जिंदगी में किसी का साथ काफी तो कंधे पे किसी का हाथ काफी है। दूर हो या पास क्या फर्क पड़ता है, अनमोल रिश्तों का तो बस एहसास ही काफी है। तर मित्रांनो, एकमेकासाठी जीवन जगणे म्हणजे खरे जीवन जगणे होय, त्यालाच जीवन म्हणतात। आपण आपल्या जीवनामध्ये एकमेकासाठी जीवन जगताना काही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, तेव्हा त्या गोष्टी घडल्याच्या नंतर एकमेकापासून आपण दूर जातो, एकमेकामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि या गैरसमजामुळे आपण एकमेकाबाबतीत वेगळे विचार करू लागतो आणि तिरस्काराला जन्म देतो। अशीच एक गोष्ट मी घेऊन आलेलो आहे बालाजी सोळंके आपल्या समोर, जी आपल्याला खूप मोठी शिकवण देऊन जाणार आहे। तर एक जोडपं होतं, मुलाचं नाव सुशांत होतं आणि मुलीचं नाव दिव्या होते। हे सुशांत आणि दिव्या लहानपणापासून एकमेकावर फार प्रेम करायचे, जीवापाड त्यांचं प्रेम होतं। लहानपणापासून मोठ्या वयापर्यंत, तरुण वयापर्यंत ते एकत्र शिक्षण घेतले, एकमेकाचे स्वप्न एकच होते, दोघांचेही स्वप्न एकच, तेही काहीतरी बनायचं, काहीतरी उज्ज्वल भविष्य घडवून दाखवायचं असं त्यांचं स्वप्न होतं। अशाच पद्धतीनं ते तरुण वयामध्ये जेव्हा कॉलेज लाईफमध्ये जगू लागले, तेव्हा त्यांनी एकमेकाच्या शिवाय राहण्याच्या किंवा न राहण्याच्या, एकमेकाशिवाय जगण्याच्या, एकमेकाशिवाय एकमेकाला सोडून न जाण्याच्या शपथा अनाभाक्या घेतल्या। आणि अशातच त्यांनी आपले आई वडील, जात, धर्म, पंथ, नातेवाईक या सगळ्यांना सोडून दूरवर जाऊन लग्न करून घेतलं। लग्न करून घेतल्यानंतर मोठ्या शहरामध्ये आले। मोठ्या शहरामध्ये सगळीकडे महागाई होती, लोकसंख्या वाढलेली, महागाई मोठी, तेव्हा त्या दोघांना सुद्धा काहीतरी करून दाखवावं लागायचं, तेव्हा दोघांना कुठंतरी काम करावं लागायचं। तर त्यावेळी सुशांतने विचार केला की दिव्या, तू घरला राहून काम करायचं आणि मी मस्तपैकी कंपनीमध्ये जॉब शोधण्याचा प्रयत्न करतो। तो जॉबसाठी कंपनीमध्ये गेला, कंपनीवाल्यांनी त्याला जॉब दिला देखील। जॉब इतका चांगला होता की सुशांतला वाटलं की आपण यामध्ये आता काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं। अशातच 1-2 वर्षामध्ये सुशांतला मुलगा झाला, दिव्या ही आई बनली आणि सुशांतला एकदम गोंडस बाळ जन्मलं आणि ते बाळ म्हणजे त्याचं नाव आयुष्य ठेवलं। आयुष्य इतका बुद्धिमान होता, इतका सुंदर होता। तर अशातच 1-2 वर्षे निघून गेली। सुशांतला वाटलं की आतापर्यंत आपण दोघे होतो, परंतु आता आपल्या जीवनामध्ये 3 माणसं आहोत, आपल्याला काहीतरी बनवून दाखवावं लागेल, आपल्याला या लोकांच्या भिकेवर अवलंबून राहता कामा नये। म्हणून त्याने उज्ज्वल स्वप्न बघण्याचं ठरवलं आणि त्या स्वप्नासाठी मेहनत करण्याचं ठरवलं। जॉब त्याचा चांगला होता आणि त्या जॉबमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायचं म्हटलं तर पार्ट टाइम करावं लागायचं, म्हणून तो दिव्याला वेळसुद्धा देत नसायचा। अशामध्ये दिव्या आणि सुशांतमध्ये थोडासा अबोला निर्माण होऊ लागला। दिव्याला वाटू लागलं की आपण सुशांतची किती वाट पाहतोय, किती प्रतीक्षा करतोय, तरी पण सुशांत आपल्याला वेळ देत नाही, कितीतरी वाईट प्रसंग आहे असं तिला वाटू लागलं। आणि सुशांतला वाटू लागलं, दिव्या किती वेडी आहे, माझ्यासाठी विनाकारण वाट पाहत आहे, परंतु आता मी लहान राहिलो नाही किंवा आता मी तरुण नाही, आता माझ्यावर काहीतरी जबाबदारी आलेली आहे। ज्याच्या त्याच्या जबाबदारीमध्ये जे ते होतं मात्र फक्त एकच की ज्याला त्याला एक समज आणि त्यामध्येच गैरसमज निर्माण झालेला होता। दिव्या दिवसेंदिवस त्याची वाट पाहत होती की माझा सुशांत आता येईल, प्रेमाच्या 2 गोष्टी बोलेल, काहीतरी एकत्र बसावं, एकमेकाच्या सुखादुखाच्या गोष्टी सांगावेत, परंतु तसं काहीच होत नव्हतं। कारण का, पार्ट टाइम ड्युटी करत असल्यामुळे त्याला वेळ देणं मुश्किल झालेलं होतं। अशाच वेळी कधी तो रात्रीच्या 2ला यायचा तर कधी 3ला यायचा, अशा वेळी ती उपाशीच झोपी जायची। अशामध्ये तिला छोटा मोठा रोग जडला। एक वेळेस तिची तब्येत खराब झालेली होती, तिनं सांगितलं, सुशांत माझी तब्येत खराब आहे, आपल्याला दवाखान्यामध्ये जावं लागेल, डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागेल। तेव्हा सुशांतने आपल्या खिशामधून 2-4 नोटा काढल्या आणि तिला सांगितलं की दिव्या, हे घे पैसे आणि तू डॉक्टरकडे जा, मी तुझ्यासाठी वेळ काढू शकणार नाही, कारण का मला कंपनीमध्ये अर्जंटली काहीतरी काम आहे, असं म्हणून सुशांत निघून गेला। निघून गेल्याच्या नंतर दिव्याला वाईट वाटलं, तरी पण दिव्याने विचार केला की सुशांतला काहीतरी काम असेल, कारण का अशा कठीण प्रसंगामध्ये सुशांत आपल्यासोबत राहील। परंतु सुशांत निघून गेला तरी पण तिनं स्वतःला आवरलं आणि ती दवाखान्यामध्ये गेली। जेव्हा दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरने तिला चांगला सल्ला दिला की तुम्ही तणावमुक्त राहा, आराम करा, तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे। तेव्हा तिला काही उपचारात्मक गोष्टी सांगितल्या आणि काही उपचारासाठी काही औषध वगैरे लिहून दिले, तिने ते खाल्ले सुद्धा। परंतु अशा प्रकारे असे दिवस वाढत चालू लागले। हा आयुष्य 3-4 वर्षाचा मुलगा मोठा झाला, आयुष्याची दररोजची शाळा चालू झाली, त्याचबरोबर कॉन्व्हेंटला पाठवणं, डब्बा करून देणं आणि सुशांतचा सुद्धा डब्बा देणं, अशा प्रकारच्या गोष्टी तयार होऊ लागल्या। सगळं एकदम जमू लागलं।
तरी पण हिची तब्येत खालावू लागली, कारण का सुशांत हिला वेळ देत नव्हता आणि दिव्या वेळेची वाट पाहत पाहत तशीच बसून राहायची. कित्येक वेळा तर ती उपाशीच राहायची. अशा उपासमारीमुळे आणि वारंवार तिला चिंताग्रस्त झाल्यामुळे तिला आजार जडत होता. तरी पण ती विचार करू लागली, सुशांत असं का वागत असेल? खरोखर सुशांतला माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज निर्माण झालाय का? हा विचार तिच्या मनामध्ये घर करू लागलेला होता. तरी पण ती सुशांतची वाट पाहत 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 अशामध्ये बरेच दिवस निघून गेले. तिला रोगाने ग्रस्त केलं होतं, तरी ती सुशांतला म्हणाली, सुशांत आजच्या दिवस तुम्ही सुट्टी काढा, मला दवाखान्यामध्ये घेऊन जा, कारण का मला अशक्तपणा जाणवत आहे, मी फार आजारी पडल्यासारखं मला वाटत आहे. सुशांत, मला तुमची गरज आहे. अशा अवस्थेमध्ये तर तुम्ही माझा साथ द्या. तेव्हा सुशांत म्हणू लागला की दिव्या, अशी गोष्ट नाही, मी तुला साथ देत नाही अशातला भाग नाही. जर मी तुझ्यासोबत साथच देत नसतो तर मी तुझ्यासोबत प्रेम करून लग्न केलं असतं का? तर तेव्हा एकच काम कर, तू माझी मजबुरी समजून घे, माझ्याकडले पैसे घे आणि तू दवाखान्यामध्ये जाऊन ॲडमिट हो, असं म्हणू लागला. आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यामधून खळखळ पाणी वाहू लागलं. तिने आपले डोळे पुसले आणि बेडवर जाऊन आडवी होऊ लागली. आणि त्यावेळी तिने वेगवेगळ्या विचाराचा कल्लोळ तिच्या डोक्यामध्ये माजला. तिने आजपर्यंतच्या आठवणीला उजाळा दिला की माझा सुशांत किती मस्त मला बोलायचा, प्रेम करायचा, किती मस्त आम्ही एकत्र एकमेकाच्या सुखादुःखाच्या गोष्टी बोलायचो, एकमेकाच्या सुखादुःखामध्ये आम्ही सर्व विसरून जायचो. परंतु आज वेळ कशी बदलली, आमच्या प्रेमाला कोणाची गालबोट लागला, कोणाची दृष्ट लागली असा विचार तिच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला. आणि याच विचाराने, याच तणावाने ती जास्तच जास्त ग्रस्त होऊ लागली. आणि काही दिवसांत 3-4 वर्ष झाली. मग एक वेळा त्याला सुट्टी मिळाली. सुशांतला सुट्टी मिळाल्याच्या नंतर सुशांत हा दिव्याला म्हणाला, दिव्या, आज मी सुट्टीवर आहे, 2-4 दिवस सुट्टीवर आहे, मला वाटलं की आज किंवा 2-4 दिवसासाठी आपण कुठेतरी जाऊया, कुठेतरी फिरूया, असं विचार केला आहे मी. तर तेव्हा दिव्याने त्या प्रश्नाचं काही उत्तरच दिलं नाही. काहीच न बोलता ती आपल्या रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून झोपी गेली. एवढं झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुशांत तिच्याजवळ आला. सुशांत तिच्याजवळ येऊन तिला बोलू लागला, तिला स्पर्श करू लागला. त्यावेळी तिनं त्याचा हात बाजूला केला आणि काही न बोलता ती आणखी परत निघून गेली. या 2 दिवसाच्या गोष्टीवरून सुशांत फार अवघडला. सुशांतला फार राग आला. सुशांत म्हणाला, दिव्या, तुझ्या मनामध्ये तरी काय आहे? कारण का मी जसं जसं तुझ्या जवळ येतो तू तशी तशी मला दूर करत आहेस. काय आहे तुझ्या मनामध्ये? तुला जर माझा तिरस्कार वाटत असेल तर तू मुळीच माझ्याजवळ येऊ नकोस. ठीक आहे, असं जर असेल तर एकच काम कर, आपण दोघं घटस्फोट घेऊया. घटस्फोटाची गोष्ट ऐकताच की तिच्या पायाखाली जमीन सरकली, आकाश तिला थिटं वागू लागलं आणि असं वाटू लागलं की आपण कोणत्या तरी दरीमध्ये कोसळलेलो आहोत. दुःखाच्या यातना आणि यातनेचा कल्लोळ होऊन गेला आणि तिच्या डोळ्यामधून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. आणि तिनं त्या अश्रूला आपल्या ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये उतरवत तिनं म्हटलं, ठीक आहे सुशांत, जसं तू म्हणतोस त्याप्रमाणे करूया. तुझी इच्छा होती ना की तुला माझ्यासोबत बोलायचं आहे, माझ्यासोबत रात्र गुजारायची आहे, माझ्यासोबत झोपायचं आहे, तर ठीक आहे, मी या डायव्हर्स फाईलवर या साईन करू शकते, परंतु माझी अट आहे, ती अट तुला मान्य करावं लागेल. त्याने सांगितलं, मी तुझी कोणती अट मान्य करायला तयार आहे, सांग काय आहे? तर माझी इच्छा आहे की आपला जो आयुष्य आहे, या आयुष्याच्या समोर मला तुम्ही बेडवर उचलून घेऊन जावं. मग ठीक आहे, यात काही मोठी गोष्ट नाही असं सांगून तो तिला आयुष्याच्या समोर बेडवर उचलून घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तिने विचारलं की का सुशांत, माझ्यामध्ये काही फरक जाणवला का? त्यावेळी सुशांतने सांगितलं, हो, फार फरक जाणवला आहे, कारण का तू फार हलकी वाटत आहेस. हां सुशांत, मी फार हलकी वाटत आहे तुम्हाला, कारण का आता मी तुमच्यासाठी नकोशी झाली आहे. असं म्हणताच की तिच्या तोंडा वाटून रक्ताचा स्राव होऊ लागला, रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. हे सर्व पाहताच की सुशांतने तिला उचललं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. दवाखान्यामध्ये ज्यावेळी ॲडमिट केलं तेव्हा वेळ फार झालेली होती. डॉक्टरशी त्याने संपर्क साधला, डॉक्टरला बोलले, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब काय झालं? तेव्हा डॉक्टरने सांगितलं, मिस्टर सुशांत, तुम्ही फार उशिरा आलेले आहेत, तुम्ही फार वेळ केलेला आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही फार वेळ केलेली आहे, तुम्ही तुमच्या बायकोला समजून घेतलेलं नाही. तुमची बायको गेली 3-4 वर्षापासून या कॅन्सरशी, या लढ्याशी एकट्या जीवाने जीवपणाला लावून लढत आहे आणि तुम्हाला वेळ मिळत नाही. कितीतरी दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हा आपण कोणाची कदर करतो तेव्हा तो माणूस आपला वेळ देत नाही आणि जेव्हा त्या माणसाला आपण वेळ देतो तो माणूस आपली कदर करत नाही. हेच सर्वात मोठं वास्तव्य आहे. तर सुशांत, आता तुम्ही एकटे झालेले आहे, तुमच्या पत्नीला कॅन्सरने जडलेला आहे. हे ऐकतात की सुशांत अवाक होऊन गेला. एका हातामध्ये बाळ आणि एका हातामध्ये डायव्हर्स पेपर घेऊन तो फक्त सायलेंट थांबला, फक्त सायलेंट, फक्त सायलेंट. काहीच कळत नव्हतं. पुतळ्यासारखा उभारला, काहीच कळत नाही, काय करावं काय कळेना. खरंच ही गोष्ट वास्तविकता आहे का? खरंच ह्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का?
खरंच ही गोष्ट स्वप्नामध्ये पाहिल्यासारखं वाटत आहे का? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांनी त्याला एकदम प्रश्नांकित करून टाकलेलं होतं. थोड्याच वेळानंतर ते बाळ कधी खाली उतरलं आणि डायव्हर्स पेपर खाली पडलेला त्याने उचलला आणि बाबाला सांगितलं, पप्पा हे घ्या पेपर, मम्मी तुम्हाला बोलावत आहे आणि मम्मी म्हणत आहे की या पेपरवर साईन करतोय. असं म्हटल्याच्या नंतर खरोखरच त्याच्या पायाखाली जमीन सरकली. तो अवाक होऊन बघत राहिला.